मस्तपैकी क्रिस्पी टोस्ट केला आहे ब्रेड आणि त्याला चीज स्प्रेड लावलेला आहे आणि इथे आहे गरमागरम चहा. आज जरा मी विचार केला की ड्रेसिंग टेबल जरा सेट करते. ड्रेसिंग टेबल इन द सेन्स ड्रेसिंगच्या खालचे 2 खण, बाकी ड्रेसिंग तर माझा सगळा सेटच असतो. आणि सोबतच तुम्हाला पण मी दाखवते की ड्रेसिंगमध्ये मी काय काय ठेवते. हे इथे आहे ना, हे सगळं मेडिकल रिलेटेड आहे. ओके, सगळं औषध. हे तुम्हाला बॉटल्स दिसत आहेत ना, ह्याच्यामध्ये बाबूचे आहेत. खोकला, सर्दी, ताप, हे 3 बॉटल्स आमच्याकडे, हे 3 औषधं आमच्याकडे 12 महिने असतात. आणि हे सगळे बाम वगैरे काय 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 विक्स पावडर आहे, हे सगळं. ओके, नंतर हा जो सेकंड आहे ह्याच्यामध्ये काही परफ्यूम्स आहेत, काही डिओ आहेत, मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीम आहे, हे काही आहेत. सो हा सगळा असा सेकंडवाला. हा जो आहे याच्यामध्ये मी इथे एक असं मग ठेवलं आहे, त्याच्यामध्ये ब्रश, फणी, पुन्हा मग हे मेहंदी लावायचं, हे सगळं मॅग्नेस्टरांचं आहे हे सगळं. ओके, हा पण आय थिंक परफ्यूम आहे. हे जे आहे इथे मी अशा नेलपेंटच्या बॉटल्स ठेवल्या आहेत. पावडर, हे लिवॉनचं आहे. कोणाचे जर कर्ली हेअर असतील आणि आपल्याला स्ट्रेट करायचे असतील, केस धुतल्यावरती ओल्या याच्यामध्ये हे लावायचं, म्हणजे केस असे वरती तुकडे तुकडे नाही दिसत. नंतर हे रिमूव्हर आहे, नेलपेंट रिमूव्हर. आणि हा ॲक्च्युली इथे आहे ना, हे चष्मा लावायसाठी, चष्मा किंवा गॉगल. सो त्याच्यापेक्षा मग मी इथे माझं बँगल्सचं ठेवलं, म्हणजे मला पटकन बँगल्स घालायला लागतात कधीतरी, तर मी असं ठेवलेलं आहे. नंतर खालच्या साईडला आहे ना, हे ह्याच्यामध्ये काही नेकलेसेस आहेत. हे ते मला डेली यूजसाठी लागतात, ते कानातले आहेत. आणि इथे एक असंच लॅम्प आहे. आणि हे मला हे रोज लागतं म्हणून मी हे पाऊच बाहेरच ठेवते, फणी आणि हे. सो हे इथेच असतं. आता मेन म्हणजे राहिला हा ड्रॉवर. आता हा पूर्ण मेस झालेला आहे, तर ते तर होतंच, कारण आपण सारखं काढतो ठेवतो. तर हा पूर्ण सेट करायचा आहे. सेम हा ड्रॉवर पण पूर्ण सेट करायचा आहे. तर काही जे आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत असेच. सो हे पण जरा मला सेट करून ठेवायचे आहेत. सगळ्यात पहिले मी इथलं काढून घेते. हे मी नवीन पाऊच घेतलेलं आहे. बाबूचा गेम पण ह्याच्यात. आता मी सगळ्यात पहिले काय करणार आहे, म्हणजे जे मी आता वापरणार नाही त्याच्यामधलं खराब झालं आहे, तुटले किंवा काही झालेलं आहे, अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे स्क्रॅपवाला आयटम जे आहे ते पहिले मी एका साईडला करते. म्हणजे ते टाकायचं झालेलं आहे, असं खूप वेळ लागणार आहे कारण भरपूर मेस झालेला आहे. हे बघा, असं सगळा पूर्ण पसारा. इथे मी दोन्ही ड्रॉवर जे आहेत ते व्यवस्थित कचरा त्याच्यातला क्लीन करून थोडंसं ओल्या फडक्याने एक क्लीन केलेलं आहे. थोडंसं असं ओपन ठेवते सुकण्यासाठी. हे संपलंय, हे तरी पण मी ठेवलं होतं. सो हे स्क्रॅप. नंतर ॲक्च्युली स्टार्टिंगला मी हे परचेस केलं होतं, तर मला कळतच नव्हतं माझं स्किन टोन कसा आहे. हे कन्सिलर आहे, पण हा माझ्या टोनपेक्षा एक शेड डार्क मी घेतली. सो हे कोणाला ते द्यायला लागणार मला. सो हे इथे साईडला ठेवते. हा नेकलेस खूप छान आहे बघा. हा माझ्या मैत्रिणीने लास्ट बड्डेला मला गिफ्ट केला होता. पहिले मी ना मेकअपसाठी हा डब्बा ठेवला होता, हा वापरायची म्हणजे कुठे काही समारंभ वगैरे असेल, स्पेशली लग्न वगैरे मोठं असं काय, तर इथे ह्याच्यामध्ये माझे सगळं असं व्यवस्थित राहायचं इथे वरती.
पण झालं असं की ह्याचं हे तुटलं आहे लॉक. आता ह्याचं हा लॉक परत लागू पण शकत नाही आहे. त्याच्यामुळे मग ह्याच्या मी असंच मी काहीतरी ठेवते. हे जी कडवाली बांगडी आहे ना ही खूप सुंदर वाटते. हे साईडला लॉक आहेत ते ओपन करायचे आणि त्याच्यामध्ये ना ती प्लास्टिकची एक बांगडी देतात. म्हणजे 6 सेट देतात, 6 कलरचे. ते घालायचे आणि तुम्ही मॅच करू शकता. खूप सुंदर दिसतं हे. या बांगड्यांना जवळपास 15 वर्ष झाली असतील. एवढ्या चांगल्या बेस्ट क्वालिटीच्या आहेत ना. आणि ह्या मी घेतल्या होत्या 1200 रुपीजला पेअर. या असंच रोड साईड घेतलं होतं 100 रुपीजला 2 टाईमपास म्हणून. सो हे आम्ही अशा ठेवते आहे. आणि ह्या मोत्याच्या बांगड्या ह्या तर मला वाटतं जवळपास सगळ्यांकडेच असेल, कारण त्या खूपच सुंदर वाटतात. इवन नेकलेस पण खूप छान वाटतो. आणि ही एक छोटी डब्बी बनवली आहे, त्याच्यामध्ये सगळं स्मॉल साईज ठेवलेलं आहे. बिब्बाळी, छोटे कानातले, नथ. या काही आर्टिफिशियल वेण्या आहेत किंवा गजरे बोलू शकतो. ही जी आहे ही स्वतः माझ्या सासूबाईंनी स्वतःच्या हाताने बनवलेली आहे. त्या अशा सगळ्या बनवत असतात. आणि इवन हे मोत्यांचं पण, म्हणजे आपल्याला कधी पटकन गजरा वगैरे मिळाला नाही, अवेलेबल नसेल तर आपण हे घालू शकतो. हा एक ऑक्सिडाईजचा सेट आहे माझ्याकडे. सो ह्याच्यामध्ये कसं आपण हे सिंगल कडा म्हणून पण घालू शकतो आणि पूर्ण आपण अख्ख्या बांगड्या साडीवर पण घातल्या तरी छान वाटतात. हे मी ट्रेनमध्ये घेतलं होतं, मला आवडलं होतं. पण ह्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की ह्याचे जे घुंगरू आहेत ना ते पडतात. हे डोनट आहे अंबाडा हेअरस्टाईलसाठी. या बांगड्या माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये घेतल्या होत्या आम्ही. आणि ह्या बांगड्या माझ्या नाहीत, ह्या माझ्या बहिणींच्या बांगड्या माझ्याकडे आलेल्या आहेत. उद्यासाठी चिकन आणले. ओके, मस्त काम केलेलं आहेस. ब्रेकफास्ट साठी अंडी. एकदम मस्त काम केलेलं आहे. सगळ्यात बढिया काम. काय बडोद्याचे शेंगदाणे. काका आलेत. येस. ओ, आणि हे खूप भारी असतात नारळ पाण्याचे शेंगदाणे. त्याच्या सगळ्यात भारी काय आईने दिलेत पुरणपोळ्या ताज्या ताज्या. आता गुरुवार मार्गशीर्षचा शेवटचा. आता केल्या, संध्याकाळी केले. भारी भारी, एक नंबर. वाव, सासूबाईंच्या पुरणपोळ्या म्हणजे एक नंबर असतात. एकदम सॉफ्ट. हे बघा लेअर बघ, ते पातळ लेअर आहे. आता हे तर आत्ताच खायला लागणार. त्यांनी चॉकलेट पाठवलंय बाबूला. म्हणजे कसं काय? काकी गेली ना. अच्छा, बाबू खुश. आणि आता मी हा पसारा पट्टापट आवरते आणि पुरणपोळ्या खायला जाते गरम करून. हे डबे रेडी झालेत सगळे. ओके, सगळ्या पण सगळ्या सेट झालेले आहेत. हे पण तर लावते मी, सो होऊन जाईल पटापट. झुमका टाईप आहेत ते सगळे ह्याच्यात ठेवलेले आहेत. नेकलेस सगळे ह्याच्यात ठेवलेले आहेत. चलो, झालेलं आहे सगळं क्लीन. आता हा जो आहे हा कचरा आहे, हा कचरा निघाला. 2000 years later. तर हा आहे असा फायनल लुक. बघा सगळं व्यवस्थित सगळं सेट केल्यावरती किती जागा पुरते ना. सो अशा प्रकारे माझं हे काम, खूप मोठं काम इनफॅक्ट झालेलं आहे. आता आम्ही थोडे शेंगदाणे पण खाणार आहोत. असं खायचं वस्तू असं ठेवायच्या नसतात, पटापट खाऊन टाकायच्या असतात.